कॉर्नियल कोलॅजन क्रॉस लिंकिंग विथ राइबोफ्लेविन। केराटोकोनस म्हणजे काय? केराटोकोनस हा एक आजार आहे। सामान्यतः डोळ्यांचा पुढचा भाग पातळ आणि अनियमित आकारात तयार होतो। यामुळे अस्पष्ट दृष्टी किंवा दुहेरी दृष्टी अशा तक्रारी येऊ शकतात। केराटोकोनस सहसा दोन्ही डोळ्यांवर परिणाम करतो। सामान्यतः चष्म्यांमध्ये वारंवार बदल होणे किंवा वस्तूंभोवती सावली दिसणे या प्रामुख्याने आढळणाऱ्या तक्रारी आहेत। C3R म्हणजे काय? कॉर्नियल कोलॅजन राइबोफ्लेविन विथ क्रॉस लिंकिंग ही केराटोकोनस दूर करण्याची उपचार पद्धती आहे। बुबुळाचे नैसर्गिक अँकर असलेल्या कोलॅजन्सची कार्यक्षमता C3R पद्धतीने वाढवली जाते। बुबुळ पातळ होऊ नये, तीव्र व अनियमित होऊ नये म्हणून हे अँकर्स काम करत असतात। कॉर्नियल क्रॉस लिंकिंग सिस्टीम टेक्निशिया युनिव्हर्सिटी ड्रेस्डन जर्मनी येथे विकसित करण्यात आलेली आहे। केराटोकोनस या आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्याबरोबरच त्यावर नियंत्रण ठेवण्याचा या प्रक्रियेचा उद्देश आहे। कॉर्नियल क्रॉस लिंकिंग उपचारादरम्यान राइबोफ्लेविन ड्रॉप्स हे बुबुळाला संतृप्त करतात। यासाठी अल्ट्राव्हायोलेट प्रकाशांचा वापर केला जातो। ही प्रक्रिया कॉर्नियामध्ये कोलॅजन क्रॉस लिंकिंगचे प्रमाण वाढवण्यास आणि कॉर्निया मजबूत करण्यास मदत करते। कोलॅजन क्रॉस लिंकिंगमुळे केराटोकोनस पूर्णपणे बरा होत नाही। या उपचाराचे उद्दिष्ट केराटोकोनसच्या प्रगतीला आळा घालणे, दृष्टींतील समस्यांवर नियंत्रण ठेवणे, कॉर्नियल प्रत्यारोपणाची गरज रोखणे हे आहे। क्रॉस लिंकिंग उपचारानंतर चष्मा आणि कॉन्टॅक्ट लेन्सची गरज भासू शकते, पण या उपचारांमुळे दृष्टीचे भविष्यातील होणारे नुकसान मर्यादित ठेवणे शक्य होऊ शकते। कॉर्नियल कोलॅजन क्रॉस लिंकिंगची उपचार पद्धतीमध्ये काही मर्यादा आहेत। 400 मायक्रॉनपेक्षा कमी कॉर्नियल जाडी, पुनरावृत्तिक संसर्ग, गंभीर कॉर्नियल डाग किंवा ओपॅसिफिकेशन, जखम लवकर बरी न होण्याचा इतिहास असणे, गंभीर ड्राय आय, ऑटोइम्यून डिसऑर्डर। या प्रक्रियेमध्ये डोळ्यांना भूल दिली जाते। लीड स्पेक्युलमचा वापर केला जातो। बुबुळाच्या पृष्ठभागावरील पेशींच्या थरावर राइबोफ्लेविनचे थेंब 0.1% विटॅमिन B2 15 ते 30 मिनिटं निश्चित अंतराने दिले जातात। पुरेशा राइबोफ्लेविन शोषणानंतर UV प्रकाश निश्चित वेळेसाठी बुबुळांच्या उंचवट्यापासून थोड्या अंतरावर सोडला जातो। किरणोत्सर्गानंतर प्रतिजैविकाचे थेंब दिले जातात आणि बँडेज कॉन्टॅक्ट लेन्स किंवा आयपॅड ठेवले जाते। रुग्णाला दररोज 3 ते 4 वेळा कार्योत्तर वापरण्यासाठी प्रतिजैविके दिली जातात। C3Rचे फायदे: केराटोकोनसची प्रगती थांबवण्यास मदत होते। C3Rचे कॉम्प्लिकेशन्स पुढीलप्रमाणे: तात्पुरते स्ट्रोमल एडिमा, तात्पुरती अस्पष्ट दृष्टी, कॉर्नियल डाग, अतिशय दुर्मिळ संसर्गजन्य केराटायटिस, बॅक्टेरियल किंवा हर्पेटिक।